नमस्कार मंडळी. तर मार्गशीर्ष महिना चालू झाला होता. मला देवीसाठी दागिने, मुखवटा आणि वस्त्र घ्यायचं होतं. ऑनलाईन मी इंस्टाग्रामवर पाहिलं तर काही पेजवर इतके महाग सांगत होते मुखवटे आणि वस्त्र, आणि बायकांनी त्या व्हिडिओला कमेंट टाकल्या होत्या की कितीचे आहेत, आम्हाला हवं आहे वगैरे, पण ते खूप महाग होते. म्हटलं गावातून आणावं, तर मी गावातून गंज बाजारातून मुखवटा, दागिने आणि वस्त्र घेतलं. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं, तुम्हाला पण उपयोगी येईल. देवाण झोपलं तोपर्यंत मी कामावरून घेतलं पटपट. आता तुम्हाला दाखवते मी. हा मुखवटा घेतलाय मी. याला दोन्हीकडून दोरा बांधण्यासाठी पण जागा आहे, कानातले घालण्यासाठी, नथ घालण्यासाठी पण जागा आहे. हा मुखवटा मी फक्त 200 रुपयाला घेतलाय. त्याच दुकानातून मी देवीचे दागिने सुद्धा घेतलेत. खूप स्वस्त मिळाले मला ते दागिने तिथं. तर दागिने सुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर ही ठुशी, बोरमाळ, आणखीन काळी पोत, कानातले, हे सगळं मी तिथूनच घेतलं. 20, 30, 40 अशाच किंमत आहे त्या दागिन्यांच्या. तुम्हाला सुद्धा हवं असेल तर तुम्ही गंज बाजारातून घेऊ शकता. तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी आणखीन व्हिडिओ बनवेन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा सांगा. हे मी स्वास्तिक आणि देवीचे पावलं घेतले होते 50 रुपयाचे, आणि हे वस्त्र देवीसाठी घेतलं होतं 125 रुपयाचं. तुम्हाला जर माझं इयरिंग्स कलेक्शन पाहायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.